मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladkibahn.mah या संकेतस्थळावर eKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी eKYC प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन तटकरे यांनी। अखेर सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा आज सकाळपासूनच सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित होईल असं वाटलेलं होतं, परंतु लाडकी बहिणींना सकाळी काही बँकांना तांत्रिक अडचण आल्यामुळे सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, परंतु या ठिकाणी 12 वाजल्यापासून परत एकदा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी आज दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत विस्तार होईल, अशा प्रकारची माहिती आताच अदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर महिन्याचा या ठिकाणी 15वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींची या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण सप्टेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठेतरी वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद करण्यात आलेले आहे, त्यामुळे आपल्याला पैसे आलेले नसावेत, परंतु या ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पात्र बहिणींमध्ये सकाळपासूनच आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। एकंदरीत सर्व लाडकी बहिणींचे या ठिकाणी दिवाळी 100% गोड सुद्धा होतच आहे, कारण लाडकी बहिणींना 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे। 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे, तर ही दिवाळी गोड व्हावी, दिवाळीचा पाडवा गोड व्हावा या दृष्टिकोनातून बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर बघा लाडकी बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी GR काढण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे आजपासून या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर हप्त्याची अपडेट सुद्धा आलेली आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींची दिवाळी एकत्रितपणे 3000 रुपयांनी साजरी होणार आहे की 1500 रुपयांनी साजरी होणार आहे तेच तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि अदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये DBT द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना आताच अदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे। उद्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार होईल, म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर एकत्रित हप्त्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार होतील। म्हणजेच लाडक्या बहिणींनो काही बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी फक्त 1500 रुपये येतील, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या सणानिमित्त 3000 रुपये येतील, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। कारण लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, परंतु याच्यामध्ये 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। पहिल्या यादीमध्ये 1500 रुपयांचा हप्ता, दुसऱ्या यादीमध्ये 3000 रुपयांचा हप्ता आणि जी शेवटची तिसरी यादी तयार करण्यात आलेली आहे, तर या शेवटच्या तिसऱ्या यादीमध्ये थेट 4500 रुपयांचा हप्ता विस्तार होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही कोणत्या यादीमध्ये बसत आहात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुम्हाला किती पैसे वाटप होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वाटप होत आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधीपासून वाटप होईल त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ऑक्टोबर हप्त्याचा GR आज काढण्यात येणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून देण्यात आलेली आहे, म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबर
ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजेच दिवाळीच्या अगोदर दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहे, केवायसी केलेले असेल तर पैसे येतील का, केवायसी केलेले नसेल तर पैसे येतील का, कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला आहेत तर पैसे येतील का, तर अशा संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। आणि लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आताच काही मिनिटांपूर्वी आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना आम्ही दिवाळीच्या अगोदर 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे देणार आहोत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता आदेश दिलेला आहे, लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आपल्याला शब्द देतो, त्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आजपासून वाटप होत आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लगेच विस्तार होणार आहे। म्हणजेच 20 ऑक्टोबरच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळीच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर एक पोस्ट टाकण्यात आलेले होते आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आज सकाळी 9 वाजल्यापासून पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींना 9 ते 12 बँकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आणि या वेळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हर सुद्धा प्रॉब्लेम देत होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना 12 वाजेपर्यंत सर्व गर्दी कमी झाली आणि या ठिकाणी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 12 वाजल्यापासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता फक्त आजच तुमच्या खात्यामध्ये येणार नाही, तर याच्यामध्ये 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होईल आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेपासून कधीपासून वाटप करायला सुरुवात करण्यात येणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, मागील हप्त्यांचे पैसे, दिवाळीची ओवाळणी, दिवाळीनिमित्त ज्या वस्तू वाटप होणार आहेत त्याचे पैसे सुद्धा वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमची यंदाची दिवाळी मागच्या 2 ते 3 वर्षांच्या दिवाळीपेक्षा सर्वात मोठी आणि आनंदाची दिवाळी होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमची यंदाची दिवाळी 100% गोड होईल। परंतु लाडक्या बहिणींनो, शासनाने दिलेल्या माहितीनुसार केवायसी केलेले असेल तर पैसे येतील का, केवायसी केलेले नसेल तर पैसे येणार आहेत का, तर याचं उत्तर सुद्धा देऊन टाक। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत। तर याच्यामधील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत। कारण प्रत्येक महिन्यामध्ये फक्त मोजक्याच बहिणींना पैसे वाटप होतात आणि काही बहिणींना पैसे वाटप होत नाही। तर अशा प्रकारच्या तक्रारी भरपूर लाडक्या बहिणींकडून प्राप्त झालेल्या होत्या। त्यामुळे आज आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे की जोपर्यंत तळागाळातल्या सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत नाही, तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने ही डीबीटीची प्रोसेस सुरू सुद्धा ठेवणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, याच्यापुढे आपणवरती विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या खात्यामध्ये आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, लगेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहेत का याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घ्या। परंतु लाडक्या बहिणींनो, आज या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, म्हणजेच आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहेत आणि या ठिकाणी आज कोणत्या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपेल आणि परवा दिवशी कोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणार आहे।
आता बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही. सरसकट सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणीनं सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते घेतलेले असतील, म्हणजेच 14 हप्त्यांचे 21,000 रुपये घेतलेले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आले, परत दुसऱ्या हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, किंवा ज्या लाडक्या बहिणींना 12 हप्ते आले 2 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर अशा बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत का त्याच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते काहीही कारण नसताना बंद झालेले होते. म्हणजेच त्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत होत्या तरी पण त्यांचे हप्ते बंद झालेले होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आदिती तटकरे मॅडमच्या ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पत्र सुद्धा पाठवण्यात आलेले होते. त्यावर ते आज आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आणि या चालू हप्त्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. म्हणजेच आज काही बहिणींना 1500, काही बहिणींना 3000, काही बहिणींना 4500, काही बहिणींना 6000 रुपये सुद्धा वाटप होत आहेत. भरपूर लाडक्या बहिणींनी पैसे आल्याचा या ठिकाणी स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलेला आहे. म्हणजेच सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. तशा प्रकारची माहिती आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही जर या जुन्या नियमांमध्ये आणि या नवीन 2025च्या नियमांमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण होईल. परंतु जर तुम्ही नवीन नियमांमध्ये जुन्या नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये, त्यासोबतच आज कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, उद्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, परवा दिवशी कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींनो तुमचे सप्टेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर तुम्हाला नियम आणि पात्रता सुद्धा सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही या नियमांमध्ये या पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेले होते की आम्ही KYC केलेले नाही तर आम्हाला पैसे येतील का. तर बघा लाडक्या बहिणींनो या KYC विषयी सुद्धा आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे. बघा आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार KYC केलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि ज्यांनी अजून KYC केलेलं नसेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी KYCची गरज नाही. परंतु ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायचा असेल त्यावेळेस KYCची गरज 100% लागणार आहे. तर आता एक प्रश्न तुमचा सुटलेला आहे की KYC करो अगर ना करो तरी पण पैसे येणार आहेत. आता आपण दुसरा प्रश्न बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी सांगणार आहे. परंतु तुमच्या मनामध्ये जेवढे पण प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा सांगत आहे. तर बघा दुसरा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत, काही बहिणींना हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत. तर बघा लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील त्यांना आज मागील हप्त्यांचे पैसे आणि या चालू हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे OTP सेंड होत नाही. तर बघा लाडक्या बहिणींना OTP आणि KYC डोक्यामधून काढून टाका. कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही हप्ते वाटप होतील. त्यानंतर तुम्हाला KYC करायला सुरुवात करायची आहे. आता फक्त आधार कार्ड लिंक आहे का, बँक खातं चालू आहे का, अशा गोष्टींची काळजी करायची आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आधार कार्डच्या माध्यमातून बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना आपल्या आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% सप्टेंबर महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील. तुम्हाला सप्टेंबर हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघितली आहे. आता आपण ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी पाहायची आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज सकाळी 9 वाजल्यापासून पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो सकाळी तांत्रिक अडचण आल्यामुळे सकाळी 9 ते 12 या टप्प्यामध्ये पैसे येऊ शकले नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो 12 वाजल्यापासून सर्व्हर सुरू झालेलं आहे, सर्व्हर चालायला लागले
आलेला आहे. म्हणजेच बँकेच्या कामकाजामध्ये जे लॅपटॉपवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येत असतो तर तो ताण कमी झाल्यामुळे सर्व्हर चालू झालं आणि सर्व्हर चालू झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट मेसेज पडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा पैसे 1500 रुपयांचा हप्ता जमा झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. कारण आता या ठिकाणी 20 ऑक्टोबर म्हणजेच दिवाळी सुरू होत आहे तर त्या दिवाळीची खरेदी लाडक्या बहिणींना करायची होते. त्यामुळे लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधीपासून येईल, ऑक्टोबर हप्ता कधीपासून येईल याची विचारपूस करत होते. भरपूर दिवसांपासून वाट सुद्धा पाहत होते. बघा लाडकी बहिणींनो, तुमची यंदाची दिवाळी या ठिकाणी 100% गोड होत आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे या ठिकाणी विस्तांतर करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पाहू शकता आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे तर आजच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्वात अगोदर पुणे जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजेच या पुणे जिल्ह्यामधील पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका, कात्रज, कोंढवा, स्वारगेट, हडपसर, लोणी काळभोर असेल, पाटस असेल, यवत असेल, त्यानंतर या साईडला गेलं तर शिवाजीनगर असेल, येरोडा असेल, पुणे स्टेशनचा सर्व भाग असेल, त्यासोबतच या पिंपरी चिंचवडमधील निगडी असेल, भक्तिशक्ती असेल, त्यासोबतच तळेगाव धमजरे असेल, तळेगाव दाभाडे असेल, अशा प्रमुख भागांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. सासवडमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत. ओंडरे पिसोळे सांगितले तर त्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत. त्यासोबतच या साईडचा पट्टा बघितला तर येरवाड्यामध्ये, शास्त्रीनगरमध्ये, खराडे बायपासमध्ये, वाघोलीमध्ये, लोहगाव विमानतळाकडे सुद्धा पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच पुणे जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमधील सर्व गावांमध्ये पैसे वाटप होत आहेत. हवेली तालुक्यामध्ये सुद्धा निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर पहिला जिल्हा पुणे जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी पुणे जिल्ह्यामधील असतील त्या बहिणींनी याच बँकेमध्ये खातं खोलेलं आहे का हे सुद्धा आपण बघणार आहोत. जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तरच मला पुणे जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होतील. त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर. बघा मुंबई शहरामध्ये जास्त लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे मुंबई शहराला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मुंबई शहरामधील सरासरी 8 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. बघा परभणी जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे त्यामुळे शेतकरी लाडक्या बहिणी या परभणी जिल्ह्यामध्ये जास्त आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बहिणींना सुद्धा पैसे वाटप होत आहेत. सर्व शेतकरी बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहायचं आहे तरच मला सप्टेंबर हप्ता वाटप होईल. त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बघा बीड जिल्हा सुद्धा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. शेतकऱ्यांच्या सर्व पत्नीने, सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत. म्हणजेच आपले आधार कार्ड बँकेला लिंक आहे का, बँक खातं सुरू आहे का, या सर्व गोष्टी तपासायच्या आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, सोलापूर जिल्हा. बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर तालुके आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यांमध्ये पैसे वाटप होतील. सोलापूर जिल्ह्याचा सर्व पट्टा आज कव्हर करण्यात येईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी रायगड. बघा रत्नागिरी रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. बघा ज्या लाडक्या बहिणी अहिल्यानगर जिल्ह्यामधील असतील त्यांना सुद्धा पैसे वाटप होत आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. बघा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर नागपूर शहर, यवतमाळ असेल, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज पैसे येतील. ज्यांचा जिल्हा आजच्या यादीमध्ये नसेल त्यांना उद्या पैसे वाटप होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये सरकारी बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता सरकारी बँका म्हणजे कोणत्या? पोस्ट बँकेमध्ये पैसे येतील. SBI बँक ही सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे त्यामुळे SBI बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर खाजगी बँका. बघा याच्यामध्ये IDBI बँक, IDFC बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक अशा खाजगी बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. सरकारी बँकामधील जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सरकारी बँका, खाजगी बँका, पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आज 12 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर होईल आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या अगोदर येऊ शकतो. अशा पद्धतीने दाट शक्यता सुद्धा
सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। बघा, लाडके बहीण योजनेच्या सप्टेंबर हप्त्याच्या विषयी महत्त्वाचे अपडेट आलेली होती। हे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर मला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या लाडके बहिणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्या सर्व लाडके बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजून जाईल की आजपासून सप्टेंबर महिन्याच्या 15 हप्त्याला वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। निधी वाटपाचा कार्यक्रम आजपासून सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे।